कोल्हापूर आलो ना रात्रभराचा प्रवास करून आपली महायात्रा शेवटी कोल्हापुरात पोहोचलेली आहे मंडळी। इथली लवंगी मिरची जशी फेमस आहे ना तसेच इथली राजकारणी बी फेमस आहेत। आता बघूया ते आपल्या प्रश्नांना काय काय उत्तर देणार आहेत। पण ह्या राजकारण्यांना काही प्रश्न विचारण्यासाठी आपल्या या यात्रेमध्ये शाहीर पण सामील होणार आहेत। हे असा जोरदार रंग चढणार आहे। कोल्हापूर म्हणल्यावर पवाडा असायला पाहिजेच ना हो, जगप्रसिद्ध पवाडा। चला मग थांबू नका इथं, चला लवकर चला पवार चला। नमस्कार नमस्कार नमस्कार। आपल्या सगळ्याचं या महायात्रेमध्ये स्वागत आहे। चला चला। परिवहन खातं फार चांगलं काम करतंय, गरीब लोकांची सेवा चांगली करते, मनापासून धन्यवाद। धन्यवाद। या साहेब या सगळे आलेले कोल्हापूर मधले रथी महारथी सगळे आले। या साहेब या चला चला चला। पण सुट्टे पैसे काढून ठेवा। हो लगेच तिकीट लगेच देतो। नाही आपलं तिकीट परिवहन खात्याचं। चला चला या साहेब या। वा 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 वा। आता कोल्हापूरची सुरुवात एकदम झकास होणार आमच्या महायात्रेची। कोल्हापूरचे शाहीर राजीव राऊत आणि त्यांची मंडळी आलेली आहेत। आता असा ठसक्यात सुरुवात झाली पाहिजे। तुम्हाला सांगतो की लोकांनी नावच काढून फेटेच उडवले पाहिजे बघा। चला 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 या आतमध्ये या। पवार चला पवार। अरे आम्ही लहान गातो गाणं। आज आमच्या वयानं अधिकारानं फार मोठी मोठी माणसं या गाडीत आहेत कोल्हापूरच्या विकासाच्या। तर आम्ही लहान गातो गाणं ज्ञाना आम्हा शिकवा आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फतवा फिरवा आणि साऱ्या गावामध्ये फुटला एक प्रश्न दाखवा। साऱ्या गावामध्ये सुटला एक प्रश्न दाखवा। साऱ्या गावामध्ये सुटला एक प्रश्न दाखवा। आम्ही लहान गातो गाणं ज्ञान आम्हा शिकवा। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फतवा फिरवा। साऱ्या गावामध्ये सुटला एक प्रश्न दाखवा। साऱ्या गावामध्ये सुटला एक प्रश्न दाखवा। संघर्षाच्या विना इथं काही मिळत नाही। संघर्षाच्या विना इथं काही मिळत नाही। काळमवाडी रेडिओ निरंकाळ्याच्या पायी आणि आंदोलन झाली बघा किती ठाई ठाई। आणि शाहू मिल बंद झाली म्हणता नाही नाही। शाहू मिल बंद झाली म्हणता नाही नाही। आणि शुद्ध पाणी प्यायची सोय ठेवली नाही। शुद्ध पाणी प्यायची सोय ठेवली नाही। पंचगंगा प्रदूषण हा एक वेगळाच विषय आहे म्हणून शुद्ध पाणी मागायची सोय ठेवली नाही। शुद्ध पाणी मागायची सोय ठेवली नाही। आणि चित्र न हो दूर, सुविधा राहो दूर, टॅक्स वाढवायची घाई। आणि चिकन गुनिया कळा मारी होती लाई लाई। आणि इकडं कुणाच तसं लक्ष जात नाही। इकडं कुणाच कसं लक्ष जात नाही। आणि सोंगाड हे प्रशासन जाग होत नाही। सोंगाड हे प्रशासन जाग होत नाही। आता बघायचं कुणाकडं आई अंबाबाई बघून घे ग तूच बाई। आणि तुझ्या विना आम्हा कोण तारणार नाही। तुझ्या विना आम्हा कोण तारणार नाही। जय करवीर निवासिनी तूच दे दवा। जय करवीर निवासिनी तूच दे दवा। नशिब आमचं उजळायचं सांग की कवा। गावामध्ये सुटला एक प्रश्न दाखवा। साऱ्या गावामध्ये सुटला एक प्रश्न दाखवा। गावामध्ये सुटला एक प्रश्न दाखवा। साऱ्या जिल्ह्यामध्ये सुटला एक। काय मंडळी काय जोरदार सुरुवात झालेली आहे। शाहिरांनी एकदम जोरदार सुरुवात करून दिलेली आहे। आपल्या सगळ्या प्रश्नावर त्यांनी वाचा फोडलेली आहे। कोल्हापूरचं राजकारण काय म्हणून सांगू तुम्हाला। आणि शाहिरांनी तर अशी सुरुवात करून दिली। तर आता मी या सगळ्या नेते मंडळींना, हे जे सगळे वेगवेगळ्या पक्षाचे नेते मंडळी इथे जमलेली आहेत, त्यांना मी आता हेच प्रश्न विचारणार आहे की या सगळ्यासाठी, कारण ते पण पवाडा ऐकत होते ना तुमच्या माझ्या बरोबर,
तर ह्या सगळ्या प्रश्नांची योजना उपाययोजना करण्यासाठी त्यांनी काय काय ठरवलेलं आहे पहिल्यांदा विचारूया दिग्विजय खानविलकर साहेबांना, राष्ट्रवादीचे फार मोठे नेते आहेत. कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही उभा केलं. त्या शासकीय महाविद्यालयामध्ये 100 विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतं आणि ह्या देशातलं हे पहिलं कॉलेज आहे की ज्याच्यात राजर्षींनी दिलेली दिशा घेऊन आम्ही चाललो आहे. डोंगरी भागातल्या विद्यार्थ्यांना इथं ॲडमिशन मिळतं आहे आणि ह्या बाबतीत मी फार समाधानी आहे की 50 वर्ष कोल्हापूरला झगडावं लागलं एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणायला. एक तुम्हाला जरा इंटरप्ट करतो. तुम्ही म्हणाले तुम्ही इथं कॉलेज आणलं, वैद्यकीय महाविद्यालय आणलं, पण त्यानं चिकनगुनिया आणि यांचा प्रश्न सुटलेला आहे का? चिकनगुनियाचा प्रश्न हा शिक्षण देण्यासाठी हे कॉलेज आहे. आरोग्य विभाग याच्या माध्यमातून मी मंत्री असताना अनेक सगळ्या सुविधा दिल्या ज्याच्यामध्ये चांगली ब्लड बँक दिली. या जिल्ह्याला स्पायरल सिटी स्कॅन पुण्यानंतर पहिल्यांदा आणलं. तुम्ही जे सांगितलं त्याबद्दल ह्या पत्रकार मंडळींचं काय मत आहे हे जरा सांगा. आत्ताच दिग्विजय खानविलकर साहेबांनी जे सांगितलं ते खरं आहे की ते आरोग्य क्षेत्रात त्यांनी काम खूप मोठं केलेलं आहे. परंतु कोल्हापूरचे जे मूलभूत प्रश्न आहेत शहरी भागाचे वेगळे आहेत, ग्रामीण भागाचे वेगळे आहेत आणि त्यामुळं आजच्या या यात्रेतला सहप्रवासी म्हणून मला या यात्रेतल्या सर्वच राजकारण्यांना एवढंच सांगायचं आहे मूलभूत समस्यांवर मग पंचगंगेचं प्रदूषण असेल या प्रश्नावर या यात्रेत चर्चा व्हावी. आता त्याला कृतीची जोड द्यावी असं माझं राजकीय जे सगळ्या नेत्यांना इथल्या सहयात्री आहेत आजच्या याला त्यांना माझी विनंती म्हणजे आहे. पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून अर्थातच त्यांनी लोकहितोपयोगी कामं करावी आणि त्यांना जास्त प्राधान्य द्यावं. अर्थातच बघा पत्रकारांनी आपलं फार परखड मत व्यक्त केलेलं आहे. शिवसेनेच्या लोकांना त्याच्याबद्दल काय वाटतं आपण विचारून घ्या. काय वाटलं तुम्हाला याच्याबद्दल? जे लोकप्रतिनिधी ह्या कोल्हापूरला मूलभूत सुविधा साध्या सुविधा आहेत आपल्या रस्ते असून दे, स्वच्छ मुबलक पाणी असून दे आम्हाला आणि आरोग्या संदर्भात कचऱ्याचा प्रश्न असून दे, कुठलाही आमचा प्रश्न एवढ्या वर्षात सुटलेला नाही आहे. मग हे डोळे आहेत, हे डोळे बंद करून जे राज्य कारभार करायला ते लोक आता त्यांचे डोळे उघडलेले नाही आहेत आणि म्हणून ते हे प्रश्न सुटलेले नाही आहेत. म्हणजे राजकारण्यांचे पण डोळे उघडलेले आहेत तुमचं म्हणणं असं आहे? उघडलेले नाही जे सत्तेधारी पक्ष आहेत म्हणजे सगळे आपले डोळे बंद करून काय व्हायचं ते उद्या महाराष्ट्रात असं चाललेलं आहे थोडे.